नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे बघा मस्त तुम्हाला चटपटीत कैरीपासून आंबट गोड असं कैरीचं कायरस मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर एक मोठ्या आकाराची कैरी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर सुरुवातीला त्याची आपण साल काढून घेणार आहे। साल काढून तिला स्वच्छ करून घ्यायची आहे। तर इथे बघा बटाट्याच्या साल काढण्याने मी ते कैरीचे चांगले साल काढून घेणार आहे। तर कैरी मस्त अशी साल काढून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने त्याचे छान असे कट करून तुकडे करून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित याचे बघा एक एक करून मी छान याच्या फोडी करून घेणार आहे। तर यामधली आतमधली कैरी जास्त म्हणजे अजून परिपक्व झालेली नाही आहे, अजून कोवळीच आहे यातली कोय। त्यामुळे ती कोय मी बाजूला काढून घेणार आहे आणि व्यवस्थित या चॉपिंग बोर्डवर याचे ना जास्त मोठे ना जास्त लहान असे तुकडे कट करून घेणार आहे। तर कोणाकोणाला हे कैरीचं कायरस आवडतं हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे, कमी साहित्यात होणारी आहे आणि एकदम चटपटीत अशी होणारी आहे। तर तुम्ही ही जी रेसिपी बनवणार आहात ना, तर नक्की शेवटपर्यंत याचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर हे जे चटपटीत असं कायरस तयार होतं ना, हे केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही भाजीची गरज पडणार नाही आणि याच्यासोबत तुम्ही एक काय दोन पोळ्या सुद्धा आरामात खाताल। इतकं सुंदर चटपटीत असं हे आंबट गोड कैरीचं कायरस तयार होतं। तर उन्हाळा म्हणल्यावर आमच्याकडे 1-2 दिवसाआड हे केलंच जातं, त्यामुळे हे सर्वांना घरी आवडतं। त्यामुळे वरचे वर उन्हाळा संपेपर्यंत हे कायरस मी करत असते। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित कैरीच्या फोडी करून घेतल्यात। त्याच्या अर्धा मी इथे गूळ चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे फोडणीसाठी बघा हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि मेथीचे दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे बघा मी काळा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे कलरवालं, इथं तिखटवालं तिखट घेतलं, हळद घेतली, मीठ घेतलेलं आहे। नंतर इथे हिंगसुद्धा मी घेऊन ठेवलेला आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी। तर सुरुवातीला इथे बघा 2 पळ्या आपण तेल टाकून घेणार आहे। तर तेल इथे चांगलं छान तापलं की आपण यामध्ये मस्त फोडणी करणार आहोत। तर तेल आपलं मस्त तापलेलं आहे, तर इथे आपण फोडणी करून घेणार आहोत। फोडणी झाल्यानंतर इथे मी हिंग टाकून घेतला आहे, नंतर हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाकला आहे। त्यानंतर ह्या कैरीच्या फोडी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण इथे टाकल्यानंतर मस्त याला चांगलं 2 ते 3 मिनटं याच्यामध्ये चांगलं परतवून घेणार आहोत। व्यवस्थित या कैरीच्या फोडी आपल्याला फोडणीमध्ये परतवून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान फोडणीचा फ्लेवर इथे येईल आणि आपल्या कैरीच्या फोडी देखील चांगल्या ह्या तेलामध्ये परतून निघतील आणि छान ह्या मऊ होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायच्या आहेत। आणि असं परतून घेतल्यानंतर इथे झाकण ठेवून मी वाफसुद्धा काढून घेणार आहे एक छोटीशी। तर वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित याला चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये बघा आपण जे मसाले घेतलेले होते ते सगळे इथे टाकणार आहे। खूप जास्त मसाले नाही, फार जास्त तामझाम नाही, अगदी साधी सोपी ही रेसिपी तयार होते। तर सर्व मसाले मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि मसाले मीठ टाकल्यानंतर ते सुद्धा पुन्हा एकदा एकत्रित आपण इथे करून घेणार आहोत। जसं आपण चिंच गुळाचं पंचामृत करतो बघा नैवेद्याच्या ताटावर वाढायला, त्याच पद्धतीने याची चव लागते। फक्त आपण हे कैरीपासून करतो आणि याला कैरीचं कायरस असं आमच्याकडे म्हणतात। तुमच्याकडे याला काय नाव आहे? प्रत्येक भागामध्ये काही वेगवेगळी नावं असतील तर ती सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आणि तुमच्या भागात या रेसिपीला काय म्हणतात ते सुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा जेवढं गरजेचं आहे तेवढं इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही असं हे कायरस आपण इथे करणार आहोत। तर इथे गूळ सुद्धा आपण जो चिरून घेतलेला होता तो इथे टाकून घेणार आहोत आणि गूळ आणि कायरस कैरी चांगली इथे एक 5 मिनटं याला चांगली उकळी येऊ देणार आहे आणि इथे शिजवून घेणार आहे। तशी आपण या कैरीला वाफ काढून घेतलेली आहे, पण थोडंसं या पाण्यामध्ये याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मस्त याला उकळी येईपर्यंत आपण ह्या पाण्यात आता शिजवून घेणार आहे। तर त्याआधी इथे कट केलेली छान हिरवीगार अशी कोथिंबीर इथे टाकून घेणार आहे। तर मस्त बघा आता कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण चांगलं मिक्स करणार आहोत आणि आता थोडंसं शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। तर 2 ते 3 मिनटंच फक्त आपल्याला याला छान उकळी आल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे। मस्त कैरी आपली सॉफ्ट झालेली आहे, त्यामुळे बघा अशी मस्त इथे शिजवून घ्यायचं आहे। आणि शिजत आलं की नंतर यामध्ये आपण 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। तो कूट टाकल्यावरती याला छान असा दाटसरपणा येतो आणि खाताना देखील मस्त वाटतं आणि ताटात सुद्धा वाढल्यानंतर इकडे तिकडे हे कायरस पळत नाही। तर त्यामुळे मस्त असा हा कायरस आपला तयार झालेला आहे। तर थंड झाल्यावर हा अजून आळून येतो, त्यामुळे तुम्हाला वाटेल की हा तर तुला पातळ दिसतोय, पण तसं काही नाही आहे। थंड झाल्यावर हा मस्त असा दाटसर असा होतो, त्यामुळे इतका पातळ आपला ठेवणं गरजेचं आहे। तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी करा। कलर बघा किती मस्त आलेला आहे। तर उन्हाळ्यात अशा चटपटीत रेसिपी खा, प्या, मजा करा। थँक्यू, धन्यवाद।